भावनिक होऊन जाऊ नका, बारामतीकरांना नंतर कुणी वाली राहणार नाही असं विधान अजित पवारांनी केलं। दरम्यान त्यांच्या या विधानानंतर शरद पवारांनी टोला लगावलाय। भावनिक होऊन जाऊ नका, बारामतीकरांना नंतर कुणी वाली राहणार नाही अजित पवारांचं विधान। उद्या कोणीही म्हणेल मी देशाचा प्रमुख, लोकांनी वाली म्हटलं पाहिजे, आपण म्हणून काय फायदा, पवारांची दादांवर टीका। काही भावनिक करायचा प्रयत्न केला तर त्याची इतकी मोठी किंमत बारामतीकरांना मोजावी लागेल। परत बारामतीकरांना कुणी वाली राहणार नाही। विधानसभेला गंमत करू नका, नाहीतर तुमची जम्मतच होईल, अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन। लोकसभेत त्यांना मतदान केलं नाही, लोकांना जे योग्य वाटलं ते केलं, शरद पवारांचा अजितदादांना टोला। थोडंसं लोकसभेला काहीतरी गंमत केली, परंतु ठीक आहे, मी आता त्याचं कारण नाही। आता मात्र विधानसभेला गंमत करू नका। लोकांनी गंमत केली म्हणजे काय, त्याला मत दिली नाही हेच मत दिली नाही, दुसरं काय। लोकांचा अधिकार आहे, त्यांना योग्य असेल ते केलं। 1991 पासून मी आमदार खासदारकीसाठी उभा राहिलो, पण प्रतिभा काकी माझ्या प्रचारासाठी कधी आल्या नाहीत, अजित पवारांचा सवाल। आत्ताच नातवाचा एवढा पुळका का आला हे प्रतिभा काकींना विचारेन, अजित पवारांचं विधान। प्रतिभा अनेकदा आल्यात, याआधीही आल्या होत्या, माझ्या प्रचाराचं कधी फारसं बघितलं नाही, शरद पवारांचं उत्तर। तुम्हाला बारामतीकरांना सांगतो, मला तुम्ही 91 पासून आमदार केलं, खासदार केलं, तेव्हापासून कधी प्रतिभा काकी आल्या बाहेर? आत्ताच म्हणजे काय नातवाचा पुळका आला मला तर काय कळलं। मी काकींना इलेक्शन झाल्यावर विचारणार आहे। माझ्या फारसा तुझी फारसा फरकायचं नाही, बाकी सगळ्यांचं माझ्या घरचे प्रत्येक सगळे लोक येतात। बारामतीत शरद पवारांचे फोटो, युगेंद्र पवारांनी त्यांचे फोटो लावून मतं मागावीत, दादांचं आव्हान। आता होते काय, आता इथं बघा, साहेबांचा फोटो लावलाय, साहेब उभे आहेत का? नाही। उभा कोण आहे? युगेंद्र। त्याचा लाव ना म्हणा, तुझ्या नावावर मत माग ना।